चाकण आळंदी रस्त्यालगत आळंदी घाट परिसरातील राखीव वनक्षेत्रात कचरा टाकणाऱ्या समाजकंटकांवर वन विभागाकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। मात्र कचरा फेकू मंडळींवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही। अद्यापही अनेक भागात मध्यरात्री कचरा आणून टाकण्याची अनेकांची सवय कायम आहे। कचरा टाकल्यामुळे राखीव वनातील पाणी दूषित होऊन वन्य प्राणी, पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होतोय। त्यामुळे शासकीय राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून कचरा टाकणे भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये प्रतिबंधित असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यास 2 वर्षापर्यंत कारावास तसेच 5,000 रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाची तरतूद आहे। वनक्षेत्रात कचरा टाकल्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून प्रतिबंधक भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे। कोणीही शासकीय राखीव वनात अवैध प्रवेश करू नये, कोणीही वनात कचरा टाकू नये, अन्यथा संबंधितांवर भारतीय वन अधिनियम 1927 तसेच वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय। तसेच वन्यजीव प्रेमी, निसर्गप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची नावे वन विभागास कळवल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय।